या ठिकाणी स्वागत करायचं आहे. कामत सर यांचे या ठिकाणी स्वागत होतं. मी श्री सचिन वाघ, मंडळ अधिकारी वावोसी. कांबळे साहेब यांचं या ठिकाणी स्वीकार करायचे. माननीय कानू कृष्णा गायकर 155 सातबारा दुरुस्ती संभाजी परशुराम पाटील. मी मान्यवरांना विनंती केली की आपण आपल्या शुभाचे याटक होत वैजंता राजू धोत्रे शिधापत्रिका नवीन ताई मी पण विनंती करेन की आपण वरती येऊन मान्यवरांच्या याचा दाखला घेण्यासाठी मी आमंत्रित करतो. राधिका बळीराम पाटील, सौ राधिका सावराराम बलकवडे, द्रौपदी सावराराम बलकवडे, संजय गांधी योजना मंजुरी आदेश आपण वरती याचा आहे. वारस नोंद आदिवासी माणिक किसन पवार, माणिक किसन पवार वारस नोंद आदिवासी घेण्यासाठी आपण वरती याचे पवार घेण्यासाठी आपण वरती याचे कालुराम दापू पवार उत्पन्न झाले. दीपक नाना पाटील महास्वामित्व योजनेअंतर्गत अवश्य आपण वरती याचे एक तऱ्हेचा प्रभावी संदेश या माध्यमातून दिला जातोय, जिथं प्रशासन जनतेच्या दारी पोहोचते. पुढे 2 मिनिट यांच्या मूळच्या अडचणी तर आहेत. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालय महसूल विभाग सतत कार्यरत असतो आणि शिबिराची ही जी भूमिका आहे, शिबिर ठेवण्यामागे आपल्या दारी येण्यामागे तीच आहे. या सर्वांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे या शिबिराचं प्रथम उद्दिष्ट आहे. कामाचा वाढलेला व्याप, कार्यबाहुल्य यामुळे नागरिकाला काय होतं की तहसीलदार कार्यालयात जेव्हा यायला लागतं तेव्हा ते काम वेळेतच होईल याची शाश्वती नसते. हे आम्हालाही जाणवतं. कार्यालयाचा मोजका वेळ आणि काम करत असताना विविध विषय, मग तो फायलांचा निपटारा करायचा असतो, दाखले द्यायचे असतात, लोकांची गाऱ्हाणे ऐकायची असतात, अडचणी ऐकायच्या असतात. या सर्व गोष्टी, वरिष्ठांच्या मिटिंग असतात, मंत्रालयीन स्तरावरच्या मिटिंग असतात. याच्यामध्ये काय होतं की नागरिक किंवा ग्रामस्थ तिथे आले तरी ते बऱ्याच वेळेस आपल्याला तो ज्या कामासाठी आलेला आहे ते काम त्याचं पूर्ण होत नाही, त्या सोयी सुविधा त्याला देता येत नाहीत. ही तांत्रिक अडचण आहे बेसिकली.
ही काही तुमच्या माझ्या मनात किती इच्छा असली तर बऱ्याच वेळेस या अडचणी येतात आणि त्याला आपला रोजगार बुडून तो तिथे आलेला असतो, आपली नोकरीला रजा टाकून तो तिथे आलेला असतो आणि ते काम होत नाही आणि त्याला रिकाम्या हाताने परत यायला लागतं. या शिबिराचं मुळात उद्दिष्टच ते आहे. असे हेलपाटे त्याला मारावे लागू नये ही वस्तुस्थिती विचारात घेतली. आपले मंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, मान्य नामदार श्री चंद्रकुरे बावनकुळे साहेबांनी मुळात त्यांच्या संकल्पनेतून हे जे राजस्व अभियान आहे हे सुरू झालेलं आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये, सर्व मंडळामध्ये या अभियानाचा एकच उद्दिष्ट आहे, सर्व शासकीय सेवा सुविधा ह्या लोकांना द्वारपोच द्यायच्या आहेत. नागरिकांनी कार्यालयात येण्याऐवजी प्रशासनाने त्यांच्या मंडळामध्ये जायचं, त्यांच्या गावी जायचं आहे आणि या सर्व अडचणींचं निराकरण तिथे करायचं, त्या सोयीसुविधा त्यांना द्यायच्या. ठिकाणी जातीच्या प्रमाण प्रश्न असतील, या ठिकाणी रेशनिंग कार्ड असेल, अनेक वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आज या ठिकाणी राबवले जातील आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करून त्या शेतकऱ्याला समाधान मिळेल अशा पद्धतीचं शिबिर आज या ठिकाणी होऊ घातलेलं आहे आणि आपण या शिबिराचे सगळे साक्षीदार आहात. ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून आपण सातत्याने शासनाच्या नावाने बोंबलत असतो, तहसीलदारांच्या नावाने आपण ओरडत असतो का आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला कचेरीमध्ये जावं लागतो, आम्हाला तालुक्यातून गावातून तालुक्याकडे यावं लागतो. ह्या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्यात, आपल्याला अचूक असं मार्गदर्शन व्हावं आणि कमीत कमी वेळामध्ये आपलं काम त्या ठिकाणी मार्गी लागावं आणि म्हणून शासन आपल्या या ठिकाणी दारी आलेलं आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. अनेक पैलू याच्या शिबिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग येण्याच्या काही गोष्टी असतील, अकृषी जागा असतील, त्या सर्व गोष्टीवर आपल्याला इकडे अचूक असं मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिराला अधिक वेळ झालेला आहे. भाषण करून वेळ घालवण्यापेक्षा लोकांचे प्रश्न या ठिकाणी लवकरात लवकर कसे सुटतील आणि ज्या प्रश्नांसाठी आपण आलो तो उपक्रम आपल्याला लवकर कसा चालू करता येईल याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. मी पुन्हा एकदा त्या पंचायत समितीचा उपसभापती म्हणून शासनाला मनापासून धन्यवाद देईन.